रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा पण फ्लॅट खूप सुंदर, नवा, अनयूज, अनटच, 2 कार पार्किंग सोबत असणारा आणि 1190 रेरा कार्पेट असणारा 3 BHKचा फ्लॅट आहे. बिल्डिंग जर तशी बघितली तर साधारणतः 8 वर्षापूर्वी तयार झाली होती, पण काही फायनान्शियल प्रॉब्लेम असल्या कारणानं मग ते काम बंद पडलं होतं आणि त्याच्यानंतर मात्र हे आता बिल्डिंग विथ OC रेडी असणार आहे. OC आत्ताच आलेली आहे. काम तसं 8-10 वर्षापूर्वी झालं होतं, पण सगळं काम झालेलं नव्हतं. अशाच ठिकाणी कापूरवाडी जंक्शनला एक 1190 कार्पेटचा 2 कार पार्किंग सोबत असणारा एक फ्लॅट आहे, जो राजतत्व बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी बनवलेला होता. खरं तर त्यांचाच फ्लॅट तो असणार आहे. तर हा जो फ्लॅट आहे, हा तसा जर फ्लॅट बघितला तर खूप मोठा, प्रशस्त आणि चांगला आहे, कारण जुना प्लॅन असल्या कारणानं फ्लॅटची साईज तुम्हाला मोठी जाणवेल. आणि विशेष म्हणजे जर तुम्ही घराच्या बाहेर जायचं ठरवलं तर हा ईस्ट फेसिंगचा फ्लॅट असेल. आतमध्ये येताना वेस्ट असेल, बाहेर जाताना ईस्ट असणार आहे. त्याच्यामुळे हे बेडरूम्सला जेवढ्या खिडक्या आहेत त्या सगळ्या पश्चिम दिशेला असल्यामुळे ह्या फ्लॅटमध्ये हवा भरपूर येणार आहे. आणि ग्राउंड प्लस तसं जर बघितलं तर जवळजवळ 30 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपला फ्लॅट हायर फ्लोअरला असणारा फ्लॅट आहे. तुम्ही जर घराच्या बाहेर आलो तर ह्या साईडला तुम्हाला एक लिफ्ट मिळेल, अधिक तुम्हाला ह्या साईडला 2 लिफ्ट मिळतील आणि अजून एक लिफ्ट तुम्हाला ह्या साईडला पण मिळणार आहे. अशा टोटल 4 लिफ्ट असणार आहेत. फ्लोअरवरती जर आलात तर 1, 2, 3 आणि 4, जवळजवळ 4 फ्लॅट आहेत. आणि लिफ्ट बघितली तर 4 लिफ्ट, 4 फ्लॅट 4 लिफ्ट. थोडं लक्झरीमध्ये आहे असं धरलं तरी चालेल. सिलिंग हाईट खूप चांगली आहे. आतमध्ये ज्यावेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला मात्र तुम्हाला पश्चिम दिशेला तुम्ही जाताय. ज्यावेळेला घर आपण बंद करतो त्यावेळेला बाकी तुम्हाला एवढी मोठी जागा ही तुमच्या घरामध्ये पहिल्यांदा मिळते. आणि त्याच्यानंतर मग मात्र तुमचा हा सुपर डुपर असा मोठा चांगल्या पद्धतीचा एक हॉल तुम्हाला मिळतो. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर एक तुम्हाला डायनिंगचा स्पेस म्हणून तुम्हाला इथे एक डायनिंगला तुम्ही टेबल वगैरे लावून इथं जेवायला बसू शकता. एवढी मोठी जागा परत तुम्हाला इथं दिली गेलेली आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इकडनं ह्या हॉलमधनं ह्या साईड, हॉलची साईज खूप मोठी जाणवेल. आणि ज्यावेळेला तुम्ही हॉलच्या ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला बाकी असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू पण तुम्हाला मिळणार आहे, कारण इथं ही स्टँडिंग बाल्कनी आहे. आणि ह्या स्टँडिंग बाल्कनीमधनं जर आपण पुढे बघितलं तर सुपर आणि चांगल्या पद्धतीचा डोंगर बाकी तुम्हाला सुंदर आणि चांगला दिसतो. वसंत विहार तुम्हाला पूर्ण दिसतं. जर तुम्ही बघितलं हे कापूरवाडी जंक्शनवरतीच निळकंठ फार्म्सला लागून असणारा हा फ्लॅट आहे. म्हणजे ज्या मंडळींना ठाणा स्टेशनपासून जवळ अंतर कापूरवाडी जंक्शनपर्यंत चालणार असेल त्या कापूरवाडी जंक्शनवरतीच हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे. याचं जर पुढे हॉलमध्ये येऊन जर बघितलं तर ह्या साईडला तुम्हाला 2 बेडरूम असणार आणि एक साईडला तुम्हाला हा एक गेस्ट बेडरूम असणार आहे. विशेष म्हणजे हॉलमध्ये परत तुम्ही इथे जर आला तर इथं पण एक स्टँडिंग बाल्कनीची ऑलरेडी सुविधा दिली गेलेली आहे. आणि ह्या पद्धतीची तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी परत इकडे पण मोठी चांगली ह्या हॉलमध्ये नक्की मिळते. आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी पण ही खिडकी तुम्हाला चांगली उपयुक्त होऊ शकते. ज्यावेळेला आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे हा एक मोठा बेडरूम असणार आहे. तर तुम्ही इथे आला तर इथे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट बाकी सुपर डुपर आणि खूप मोठं नक्की मिळतं, ज्याची हाईट खूप चांगली आहे. जुनं ते सोनं आपण म्हणतो, त्या जुन्या कामामुळे तुम्हाला ह्या इथल्या बेडरूमचे साईजेस मोठ्याला नक्की जाणवतील. कारण तुम्ही इथे आलात तर बघा तुम्ही हा बेडरूमची साईज, ह्या बेडरूमची साईज अशा पद्धतीची परत ठाण्यामध्ये मिळणं थोडं कठीण होणार आहे, कारण की हे जुनं कन्स्ट्रक्शन आहे पण तयार आत्ता झालेलं आहे. म्हणजे रेडी OC आत्ता त्याला मिळालेली आहे किंवा त्या पद्धतीचं आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर परत तुम्हाला इथे कपाट लावण्यासाठी मोठी जागा आहे. तुमच्या एका साईडला कपाट येईल आणि नंतर तुमचं हे बेड बाकी मोठं आणि मोठी जागा बेडरूमसाठी तुम्हाला इकडे मिळेल. इथे तुम्ही बघू शकता संध्याकाळचं ऊन आणि वारं तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मात्र नक्की चांगलं मिळेल. आणि नंतर इथे आलो आपण तर इथे परत तुम्हाला हे असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीची स्टँडिंग बाल्कनी परत मिळणार आहे. आणि हे तुम्ही बघू शकता हा तुमचा घोडबंदर रोड, कापूरवाडी जंक्शन वगैरे तुम्हाला सगळं तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं. इकडं जर बघितलं तर अशी मस्त मोठी एक स्टँडिंग बाल्कनी आहे. जिथून तुम्ही बघितलं तर इकडे अशा पद्धतीची एवढी मोठी स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला ह्या एका बेडरूममध्ये मिळते. समोर जर बघितलं तर डोंगर सुंदर आणि चांगला नक्की दिसतो. आणि खाली जर बघितलं तर निळकंठ फार्म्स नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे त्याचं असणार आहे ॲम्युनिटी स्विमिंग पूल वगैरे तुम्हाला तुमच्या घरामध्ये. ह्या कॉम्प्लेक्समध्ये पण स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुखसुविधा आहेत. पण साधारणतः महिन्याभरात त्या सगळ्या तयार चालूच आहेत तशा, पण थोड्याफार काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या मात्र तुम्हाला 1 महिन्याभरात वापरायला सगळ्या नक्की मिळतील. अशा पद्धतीचं एकदम रोडला लागून असणारं कॉम्प्लेक्स आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं खरं जुनं असल्याकारणानं तुम्हाला तो घर मोठं वापरायला नक्की मिळतं. आणि नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली बघा ह्या 2 ह्याच्या जागात जर तुम्ही बघितली तर खूप मोठी 5 फुटाची जागा जवळजवळ ही एवढी मोठी आत्ता मिळत नाही. थोडी बोल टाईप येतं पण हे खूप मोठं आहे.
नंतर जर आपण इकडे आलो तर इथे परत तुम्हाला असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन मिळतं, जे किचन तसं बघितलं तर एका साईडला मस्त प्लॅटफॉर्म लागलेला आहे, थोडंसं इथं गॅसची पाईपलाईन वगैरे त्या सगळ्या गोष्टी इथं आलेल्या आहेत. आणि जर तुम्ही इकडे आला तर परत किचनला पण तुम्हाला एक ड्राय बाल्कनीचा स्पेस दिला गेलेला आहे, जिथनं तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला माझीवाडा जंक्शन बाकी ह्या घरामधनं दिसतं, ह्या जागेवरनं तुम्हाला ते नक्की दिसतं. तर असं हे तुमचं फ्लॅटचं किचन होतं. तुम्ही सगळ्या फ्लॅटमध्ये तुम्हाला इथे एक हा फरक आहे की तुम्हाला सिलिंग हाईट जी आहे ती इथे ॲज कम्पेअर टू दुसऱ्या ठिकाणी ही मोठी आहे. नंतर जर तुम्ही इकडे आला तर इथे पण खूप मोठा असा बेडरूम तुम्हाला मिळतो, जो बेडरूम तुम्ही बघू शकता किती मोठा आणि किती चांगल्या पद्धतीचा आहे. ह्याच्यात पण साईज वाईज तुम्ही कॉम्प्रोमाइज हा विषय नक्की नसणार आहे. आणि इथे आलात तर परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी मिळते, जी ही याचा व्ह्यू जरी बघितलं तर खूप सुंदर आहे. ह्या फ्लॅटमध्ये चांगली खासियत एक आहे, तुमच्या हॉलमध्ये हवा येणार आहे, तुमच्या सगळ्या बेडरूममध्ये तुम्हाला सुंदर अशी संध्याकाळची हवा बाकी नक्की मिळणार आहे. कारण आपण खूप हायर फ्लोअरला आहोत. हायर म्हणजे 22 माळ्याच्या वरती फ्लॅट असल्यामुळे तुम्हाला इथे हवा मात्र खूप चांगली मिळणार आहे. नंतर इथे जर आपण आलो इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही चांगल्या पद्धतीचं जगवारचं प्लंबिंग वर्क करून ठेवलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे हे तुमचं बाथरूम पण खूप सुंदर आणि चांगलं मोठं नक्की आहे. नंतर ज्या वेळेला आपण ह्या बेडरूमच्या बाहेर येतो त्यावेळेला परत तुम्हाला इथे एक कॉमनचं पावडर रूम टाईप एक दिलेला आहे, जिथे तुम्ही हात धुवायला, आणि इथे अशा पद्धतीने तुम्हाला वॉशरूमची सुविधा इथे पण एक हॉलमध्ये दिल्या गेलेली आहे. हॉलच्या लोकांसाठी इथे त्याचा वापर नक्की होऊ शकतो. थोडक्यात ह्याच्यातमध्ये जर तुम्ही बाथरूमची संख्या बघितली तर टोटल 4 बाथरूम तुम्हाला इथे दिले गेलेले आहेत. नंतर हे तुमचं मास्टर बेडरूम असणार आहे. याच्यात जर आपण आलो तर इथे बघू शकता एवढी मोठी जागा तुम्हाला सगळ्यात पहिली इथे मिळते. नंतर जर आपण आतमध्ये आलो तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि मोठं परत इथं मिळतं, जे खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीचं प्लंबिंगचं जागवारचे फिटिंग्स आहेत हेही इथं उपलब्ध आहे. आणि नंतर मग तुमचा हा एवढा मोठा बेडरूम तुम्हाला मिळतो. ह्या साईडला आलं तर ह्या बेडरूमच्या तुमच्या बेडच्या व्यतिरिक्त तुम्हाला एवढी मोठी जागा परत कपाटासाठी आहे. हे कपाटाची जागा झाल्यानंतर मग तुम्हाला परत एक मोठ्या साईजचा बेडरूम परत इथे उपलब्ध नक्की होणार आहे. आणि ह्या बेडरूमलाच लागून परत एक स्टँडिंग बाल्कनी आहे, जी स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला जो येऊरचा डोंगर आहे किंवा इकडचं सिटीतलं वातावरण, बाजार, कापूरवाडी हे ते सगळं, माझीवाडा वगैरे, तुमचं रुस्तमजी वगैरे हे सगळं बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं. कारण इकडनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल हे कापूरवाडी जंक्शन तुमच्या घरामधनं तुम्हाला दिसते, रुस्तमजी तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसते. मेट्रो जंक्शन म्हणजे ठाण्याचं जे मेट्रो जंक्शन आहे, जिथे वडाळा टू घायमुखचं किंवा मग ठाणा टू कल्याण हे जे मेट्रो जंक्शन आहे ह्या घराला लागून असणारं नक्की असणार आहे. अशा पद्धतीचा 2 पार्किंग सोबत असणारा हा 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा 1190 तुम्हाला रेरा कार्पेट, कागदावरती कार्पेट असणार आहे. तसा युजेबल कार्पेटचा विचार केला तर 1300 ते 1350 पर्यंत याचा युजेबल कार्पेट नक्की जाऊ शकतो. अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. तर हे जे मालक आहेत ह्या मालकांना हा फ्लॅट विकायचा आहे. तर आत्ता ह्या मालकांनी आपल्याला विकायला सांगितलं, त्यावेळेला याची किंमत बाकी त्यांनी सांगितली 3,20,00,000 रुपये याची किंमत त्यांनी कोटिंग केलेली आहे. 3,20,00,000मध्ये पैसे कमी होणार आहेत, पण सब्जेक्ट टू आपलं पेमेंट शेड्यूल, दुनिया भानगडी ते सगळं कसं आहे ते सगळ्या सारासार विचार केल्यानंतर ह्या फ्लॅटमध्ये पैसे कमी होतील. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा रोज आपला कार्यक्रम चालतो. मला असं वाटते जास्तीत जास्त लोकांनी ते घरं बघावेत, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावं, कमेंट्स करावं, शेअर करावं, जेणेकरून कोणाचं तरी काहीतरी होईल. आणि त्यात माझं पण एक ते सबस्क्रायबर म्हणून तेवढं एक माझं काम करा, जेणेकरून मला पण बरं वाटेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.